तर बांधवांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे की अखंड सृष्टीमध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे फक्त एकटे वैकुंठाला गेले। बघा काय आहे त्याचं रहस्य, तेच आपण आज अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत बांधवांनो। आणि सदेह तू वैकुंठाला जाण्याचा तो दिवस म्हणजेच तुकाराम बीज आपण म्हणतो बांधवांनो। आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा, ऐका आणि शेअर करा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल। बांधवांनो, की ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं, त्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी जीवन जगावं कसं हा जो वारकरी संप्रदायाचा पाया रचला बांधवांनो। आणि हे पूर्ण करण्याचं काम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलं, म्हणजे कळसाचा जो मान आहे तो संत तुकाराम महाराजांचा आहे। तर बांधवांनो, संत तुकाराम महाराजांचा जन्म हा देहू गावात, वडील भोलोबा अंबिली। बांधवांनो, संत तुकाराम महाराज हे इसवी सनच्या 17व्या शतकातील संत। त्यांचा जो जन्म आहे वसंत पंचमीला, माघ शुद्ध पंचमीला झाला बघा। त्यांचे वडील भोलोबा पंढरपूरचे वारकरी, म्हणजे 4-5 पिढ्या ही वारकरीच, पांडुरंगाचेच भक्त। आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे पंढरीच्या पांडुरंगानं दिलेला प्रसाद। देवानं स्वतः सांगितलं होतं भोलोबांच्या पत्नीला की तुमचा होणारा मुलगा अफाट भक्ती करणारा असेल तो। हे स्वतः प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगानं सांगितले आणि तसंच घडलं बांधवांनो। संत तुकाराम महाराज हे भक्ती मार्गालाच लागले बघा। जन्म झाल्यानंतर जसं त्यांना बोलायला लागलं, म्हणजे महाराज तसे भक्ती मार्गालाच लागले, पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती। वडील सावकार होते, अफाट संपत्ती होती त्यांच्याकडे बघा। गावातल्या कित्येक लोकांची जमीन त्यांच्याकडे गहाण होती, परंतु वडिलाच्या निधनानंतर बांधवांना हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐका, देव आहे का नाही याचा शोध संत तुकाराम महाराजांनी लावला बघा। त्यांच्या मनात सुद्धा शंका निर्माण झाली आणि त्या शंकेचं निरसन संत तुकाराम महाराजांनी केलं आणि तो पुरावा त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिला आणि ठेवला। संत तुकाराम महाराजांच्या वडिलांच्या निधनानंतर संसाराची जी जबाबदारी आहे ती संत तुकाराम महाराजांच्या वरती आली। भाऊ तर होताच, संसार करता करता भगवंताची भक्ती चालू होती, हरिनामाचा गजर चालू होता। परंतु बांधवांनो, त्याच वेळेस महाभयंकर असा दुष्काळ पडला। एवढा दुष्काळ मोठा पडला होता की लोकांना पाणीही प्यायला नव्हतं बघा। झाडांची पानं गळून पडायला लागली होती, एवढा मोठा दुष्काळ, अन्न लोकांना खायला नव्हतं। त्यावेळेला बांधवांनो, संत तुकाराम महाराजांनी लोकांच्या जमिनी परत देऊन टाकल्या बघा, गहाण ठेवलेली गाडीभर अशा कित्येक कागदपत्र होती ती परत देऊन टाकली बघा। लोक सोडून दिली, इंद्राणीच्या डोहात टाकून दिली। घरातलं धान्याचं कोठार मोकळं केलं आणि लोकांना धान्य वाटलं। कशाला पाहिजे मला हे सगळं, लोक उपाशी मारायला। बांधवांनो, संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये त्यावेळेला एक प्रश्न तयार झाला की देव आहे का नाही, देव आहे तर हा दुष्काळ का पडतोय। आणि ती माहिती मी थोडक्यात सांगतोय बांधवांनो। आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराज देव आहे का नाही हे पाहण्यासाठी, हे जाणण्यासाठी भंडारा डोंगरावरती गेले बघा आणि भगवंताचं नामस्मरण चालू केलं। प्रत्येक क्षण हा भगवंताचाच आहे आणि भगवंतानीच तो निर्माण केलाय। संसार सोडून बांधवांनो भंडारा डोंगरावरती गेला आणि भगवंताचं नामस्मरण केलं चालू, राम नामाचा जप चालू केला की मला देव आहे का नाही बघायचेच। आणि राम नामाच्या ताकदीवर बांधवांनो अखंड या सृष्टीच्या मालकानं त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना दर्शन दिलं बघा। आहे का नाही सत्य परिस्थिती संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवले, हा पुरावा देव आहे का नाही। स्वतः भगवंताने येऊन दर्शन त्या ठिकाणी दिलं। संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जीवन जगताना, या अभंग लिहिताना अनेक अडचणी आल्या बघा। प्रत्येक अडचणीला तोंड देत 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 स्वतः भगवंताने सांगितलं की तुकोबा, प्रत्येक क्षण हा तुमचा महत्वाचा आहे। शतकोटी अभंग लिहिण्याचं स्वप्न संत नामदेवांचं पुरं केलं संत तुकाराम महाराजांनी। त्यावेळेला उच्चवर्णीय लोकांनी, समाजातील लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा बी बुडवण्याचा प्रयत्न केला बांधवांनो। परंतु अखंड सृष्टीचे जे मालक आहेत त्या मालकाच्या मालकीनीनं बघा, म्हणजे लक्ष्मी मातेनं ते गाथा येते इंद्रांच्या डोहामधून वाचवली आणि संत तुकाराम महाराजांना सुपूर्द केली परत। ही सत्य परिस्थिती सगळी बघा, देव आहे का नाही याची पुरावे आहेत। आणि या गाथेमध्ये लिहिलं काय होतं, साध्या सोप्या भाषेमध्ये की या मृत्यू लोकामध्ये जीवन सरळ मार्गाने जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं बघा। ही जवळजवळ 4000च्या पुढून गाथा होत्या अभंगाची बघा। ह्या गाथेमध्ये सगळं तेच लिहिले बघा, अगदी सोप्या भाषेत।
तर बांधवांना आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक कीर्तनकारांची कीर्तन जी चालतात ती संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती बघा. तर बांधवांना देव आहे का नाही याचा शोध आपला संत तुकाराम महाराजांनी लावून दिला बघा. आणि एवढी सत्य परिस्थिती आहे. एवढंच नाही तर बांधवांनो संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते बघा, आध्यात्मिक गुरु. हे त्रिकाल सत्य आपण इतिहासाची पानं चाळा. छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांची अनेक वेळा भेटीगाठी झालेली आहेत. अनेक वेळा ज्ञानप्राप्तीसाठी या स्वराज्यासाठी फार मोठं योगदान हे संत तुकाराम महाराजांचे बघा. तर बांधवांनो मानव असूनही सध्या वैकुंठ गमनाचं सामर्थ्य हे संत तुकाराम महाराजांनी दाखवलं बघा आपल्याला. संत तुकाराम महाराज सतत भाव अवस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असायचे आणि देहात असूनही नसल्यासारखे होते बघा. तर बांधवांनो आजही आपण पहा की वारकरी संप्रदायाचं प्रवचन कीर्तन ज्यावेळेला संपतं शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय असा जयघोष नक्की केला जातो बघा. एवढं महत्व आहे महाराजांना बघा. आणि बांधवांना हे सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर बघा जीवन जगण्यासाठी ज्यासाठी संत तुकाराम महाराजांचा जन्मच झालता या पृथ्वी तलावरती, हे सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर अखंड सृष्टीच्या मालकाला आवाज दिला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी की हे देवा माझं कार्य इथलं संपलं रे बाबा, मला घेऊन चल तुझ्या वैकुंठाला. आणि बांधवांनो त्यावेळी अखंड सृष्टीचा मालक देवादिदेव विष्णुदेव स्वतः देहूला आले बांधवांनो. ज्या नांदरुकीच्या झाडाखाली संत तुकाराम महाराज बसले होते त्या ठिकाणी स्वतः अखंड सृष्टीचा मालक आला संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी. आणि सदेह स्वतः विमानामध्ये भगवान विष्णुदेव संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले बघा. आणि बांधवांना तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीयेचा दिवस. सदेह वैकुंठाला गेले महाराज. आणि बांधवांना आजही त्या ठिकाणी ज्या झाडाखाली महाराज बसले होते ते नांदरुकीचं झाड, बिजेच्याच दिवशी ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले 12:02 वेळ होती त्या वेळेला आजही हा वृक्ष आज हलतो बघा. झाडाच्या फांद्या गादागादा हलत्या. तो विचार करा तो बघा चमत्कार. आजही बघा लाखो वारकरी त्या ठिकाणी जातात आणि हा चमत्कार पाहतात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. तर बांधवांना कित्येक लोक अशी म्हणतात वाऱ्याने हलते. तो बांधवांना विचार करा की ज्याची अफाट श्रद्धा मनापासून आहे भगवंताच्या वरती त्याला हे नांदुरकीचं झाड हललेलं दिसतं. असं कोणालाही दिसाय मोकळं नाही. ते ज्याची श्रद्धा असेल त्यालाच ते दिसणार. व्हिडिओच्या शेवटी माझं सांगणं आहे काही आपला हिंदू धर्मातील लोक म्हणतात की संत तुकाराम महाराज वैकुंठ कुठन काय कुठन त्यांचा खून झाला. असे अनेक लोक बघा मी पाहतो यूट्यूबला व्हिडिओ पाहतो त्यांच्या माहिती पाहतो असे बोलतात. परंतु या बोलणाऱ्यांना या महापापी लोकांना हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छित आहे या ठिकाणी पुरावाही देऊ इच्छित आहे व्हिडिओच्या माध्यमातून. हनुमंत पवार धारकरे बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते संत तुकाराम महाराज. जर संत तुकाराम महाराजांचा खून झाला असता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते बघा. आपल्या गुरुला मारल्यानंतर त्या माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत सोडलं असतं का हो? मातीत लपून बसल्या त्यांना उकरून काढलं असतं. अखंड कुळी त्यांची नाश करून टाकली असती छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या राजानं. तर बांधवांनो मनामध्ये शंका निर्माण करू नका आणि बोलणाऱ्यांना म्हणा हा पुरावा घ्या की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी जिवंत सोडलं असतं का या लोकांना ज्यांनी मारले त्यांना. वैकुंठाला गेल्याचा पुरावा आज आपण त्या ठिकाणी देहूला जाऊन पाहते झाड आजही हलतंय. हजारो ग्रंथ गाथा जशाच्या तशा आहेत. वैकुंठन आहे याचा पुरावा बांधवांनो वैकुंठाला गेल्यानंतर 3दा महाराज वैकुंठाहून परत माघारी आले त्याचा पुरावा आहे. आपल्या मुलीसाठी भागीरथीला भेटण्यासाठी आलते. ज्यांनी अभंग लिहिले ते तेली समाजातले संत त्यांच्यासाठी परत माघारी आलते. निळोबा रायांच्यासाठी परत माघारी आलते. गुरु दीक्षा देण्यासाठी 3 वेळा माघारी वैकुंठाहून परत माघारी आले. ग्रंथामध्ये पुरावा लिहून ठेवलाय. हे त्रिकाल सत्य आहे. म्हणून बांधवांनो हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलू नका, असं वाईट बोलू नका की त्यांचा खून झाला. ज्यांनी या मानव जातीसाठी जीवन जगावं कसं साध्या सोप्या सरळ भाषेत महाराजांनी अभंग लिहिलेत बघा. अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आपला अभंग ऐकून. तर बांधवांनो आपण तुकाराम बीजेच्या दिवशी
नक्कीच जा आपण देहुलाने पाहतो वृक्ष हलताना नांदुरकीचा पुरावा. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी माहिती आहे. तर बांधवांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट द्या. बघा, राम नामामध्ये फार मोठी ताकद आहे. राम जरी लिहिलं तरी त्याचं फार मोठं पुण्य आहे. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या तुमच्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा, कारण गावाबद्दल प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे. स्वतःची मायभूमी ही स्वर्गाहूनही सुंदर असं म्हटले वर्णन बांधवांनो. हे त्रिकाल सत्य आहे. जय हिंद, जय भारत.